28 नोव्हेंबर 2025 रोजी किन्ही पारवा येथे क्रांतीवीर श्यामादादा कोलम यांच्या जयंतीनिमित्त भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक संदीप कुवे, अध्यक्ष आदिम जमात कोलाम संघटना घाटंजी यांनी क्रांतीवीर श्यामदादा कोलाम, धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किन्ही डोरली ग्रामपंचायतीच्या सरपंचा रविता सुरपाम होत्या। यावेळी सुखदेव सुरपाम, प्रकाश नारनवरे, लक्ष्मण नेकुंद, आत्माराम महाजन, सोमा घाटया, देवीदास आत्राम कारभारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे सुरेंद्र सुरपाम, प्रफुल्ल आत्राम, अमर आत्राम, राजेंद्र मोरे तसेच सुखदेव आत्राम, सखाराम मोरे, महेंद्र सुरपाम, ललिता आत्राम, छाया मोरे, सुलोचना सुरपाम आणि समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले। हा प्रबोधनपर कार्यक्रम क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा ठरला। श्यामादादाला माहित झालं की मला पकडण्यासाठी पोलीस येत आहेत। श्यामादादाने आपलं सोडून दिलं सर्व काही आणि जंगलामध्ये गेले। पण जंगलामध्ये गेल्याच्या नंतरही त्यांनी क्रांती चालू केली। मला माझ्या समाजाला, माझ्या लोकांसाठी काम करायचं। तिथे राहूनही श्यामादादा लोकांसाठी काम करायचं। लोकांसाठी एखादी पोरगी आहे, एकदम गरीब घरची आहे, तिचं लग्न नाही होत आहे, तिच्याकडे आई वडिलांकडे पैसे नाही आहे, अशा लोकांना तो श्यामादादा पैसे आणायचे आणि त्या लोकांना देऊन द्यायचे, ते लग्न कर तुझ्या पोरीचं। म्हणजे एवढे श्यामादादामध्ये आपुलकी, आपल्या लोकांबद्दल खूप म्हणजे प्रेम होतं श्यामादादाला। शिकलेले पोरं असेल, कोणी नोकरीवर लागत नाहीये, नोकरीची गरज आहे ह्या पोराला, त्यांनी जरी म्हटलं काय एखाद्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या पोराला इथं घेऊन घे, नोकरीमध्ये एसटी मध्ये घेऊन घे, त्यांच्या नावाने लागून घ्या। म्हणजे त्यांनी सांगितलं इथं घ्या लागते म्हणजे घ्या लागते, म्हणजे एवढं दहशत होतं श्यामादादाची त्यावेळेला। एवढं चांगलं काम करत असताना मग प्रशासनाला ते काय आवडलं नाही। या पोलीस लोकांनी त्यांच्या मागे लागले आणि त्यांना पकडायसाठी खूप फिरले। आखरीला काय झालं, श्यामादादा या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात, तुमच्या गावात कधी आलेच नाही श्यामादादा? काही जुन्या लोकांना माहीतच नाही, माहिती असेल, जुन्या लोकांना माहिती आले असेल। कारण श्यामादादाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही ते बरेचसे गावामध्ये पोहोचले होते। गावागावात जायचे, बसायचे, बोलायचे, लोकांमध्ये आपलं संवाद करायचा, निघून जायचं। एका ठिकाणी कधीच राहिले नाही श्यामादादा। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।